राज्यात विधानसभा निवडणूक ही 20 नोव्हेंबरला पार पडणार असून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत होणार. या लढतीमध्ये नेमके कोण निवडून येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले. तर या संदर्भात कळवा-मुंब्रा मतदारसंघात नेमके मतदाराचे मत काय हे पाहूया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे जे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड तेच जिंकून येणार. का तर कळव्यामध्ये प्रत्येक याला विकास झालेला आहे आणि साफसफाई पासून घेऊन तर सगळं म्हणजे व्यवस्थित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ते कळव्याचा ब्रिज झालाय नवीन, ते पण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि त्यांनीच बनवलं. पूर्ण विकास कळव्यापासून घेऊन ते पूर्ण मुंब्र्यापर्यंत त्यांनीच विकास केलेला आहे. नजीमुल्ला आणि सैफ पठाण पण उभे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जिंकून आलो तर आम्ही पण काम करू शकतो. असं का? नजीमुल्लाने राबोडीमध्ये 10/10च्या राबोडीमध्ये विकास नाही केला, तिथे याच्यामध्ये पूर्ण विकास कसा करणार? पूर्ण एवढा मोठा आमदार कोण हे देईल का, निवडून देईल का? कळवा मुंब्रामध्ये मतदान जितेंद्र आव्हाडला करायचं. असं का वाटतं तुम्हाला की जितेंद्र आव्हाड निवडून येणार? निवडून येणं म्हणजे त्यांनी कामं केलेली आहेत आमची. कामं केलेली आहेत त्याच्यासाठी जितेंद्र आव्हाडला निवडून आले. पण म्हणणं आहे, पण त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. मध्ये 3 कॅन्डिडेट उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून येणार आहे? जिंकून म्हणजे जितेंद्र आव्हाड यांची 99% शक्यता आहे. आणि त्याने बरेच कामं केली, विकास भरपूर केला त्याने कळव्यामध्ये. कळवा मुंब्रा भरून त्याने सुधारला. एवढा विश्वास का तुम्हाला? विश्वास आहे त्याच्यावरती. बरेच कामं केले त्याने, बरेच सुधारणा केल्या. कळवा पारसिक वगैरे सगळं आपला मुंब्रा वगैरे चांगले पद्धत विकास चांगला केला. ते पण आहे, पण आपला विश्वास जो आहे तो आव्हाड साहेबांवरती आहे. 3 कॅन्डिडेट उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं की कोण जिंकून येणार आहे? बोला ना, बोला. तुम्ही पण बोला. आव्हाड आता काय वाटतं तुम्हाला ते आव्हाड साहेब जिंकून येणार? त्यांनी खूप काम केले. नजीमुल्ला पण उभे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जिंकून आलो तर आम्ही पण काम करणार. बघू आता कोणी पण येऊ जिंकून, आम्हाला काय फरक पडणार आहे. इलेक्शन चालू आहे कळवा मुंब्रामध्ये. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून येणार आहे? कळवा मुंब्र्यामध्ये जिंकणार म्हणजे आपले हे जितेंद्र आव्हाड. असं काय वाटतं तुम्हाला की जितेंद्र आव्हाड जिंकणार? त्यांनी काम केले चांगले ना. 2 कॅन्डिडेट अजून उभे आहे, नजीमुल्ला आणि सैफ पठाण. तुम्हाला काय वाटतं ते आले तर काम नाही करणार? आता ज्यांनी काम केले तर येऊ शकतो निवडून, त्याच्यापुढे काय बोलायचं आपण आता. कळवा मुंब्रामधून 3 कॅन्डिडेट उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून येणार आहे? जितेंद्र आव्हाड. आता काय वाटतं तुम्हाला? कारण त्याने कामं केलेले आहेत भरपूर. बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं पण म्हणणं आहे की आम्ही जिंकून आलो तर आम्ही पण काम करू शकतो. जिंकून आल्यानंतर करायचंय, पण आता यांनी केलेले आहेत. जिंकून आल्यावरच केलेले आहेत, पण त्यांना ती संधी मिळाली पाहिजे. पब्लिकने दिला पाहिजे ना त्यांना. पब्लिकने द्यायला पाहिजे. हो, पब्लिकने निवडून दिलं तर मिळेल त्यांना.